आणि आता लगीन झालं तर येतच आहे. बरं ते जाऊ दे. गंगूताई कुठं आहे? ती बाहेर गेली आहे. बर, मला समजलं का तुला गडी माणसं पाहिजेत म्हणून. कशाला? तो तात्या आहे ना व. अरे त्या तात्याला कशाला ठेवतो वा? भरोशाचं कोणतरी पाहिजे की. मी सांगितलेलं पटतं होय? मी बोललेलं दिसतं निसतं. अरे तात्या तुझ्या संघ बी असतो, त्या पंच संघ बी असतो. ठाव आहे मला. काय ठाव नाही असनी. उद्या फसवल नाही असनी तेव्हा समजल. असा कसं फसवल? त्या बाळूला फसवणं काय सोपं आहे का? बर, मी एक माणूस बघून ठेवलाय, त्याला धाडलं तर चालेल का? वय वय धाडा, आपल्या भरोशाचा पाहिजे आणि काम बी केलं पाहिजे त्याने चांगलं. म्हणजे तू येणार आहे होय संग? सखा पाटील येतोय पण मी आज जाऊ का? यो यो यो, तुला गावकऱ्यांना जाण्याची खूप गडबड असते रे. काम असतात पण जा येतो पण. अयो यो काम असतात पंच. अयो या गावात मीच काय तू एकटाच रिकाम टेकडा, सगळ्यांना काम. राम राम पंच. राम 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 राम. तात्या आला होता घराकडे. अयो मीच पाठवलं होतं. लग्नाचं बोलला ना? होय, मग सवानं काय सांगितलं नाही. तुम्ही एक स्थळ काढलं म्हणला पल्याडच्या पाटलाच्या पोराचं. अयो मोठं कुटुंब आहे, शिवाय पाटील आहे आणि कसं आहे माझा मित्र पण आहे. म्हटलं तुझ्या मुलीसाठी योग्य आहे म्हणून सांगितलं. आणि कसं शेतजमीन आहे, बैल जोड्या आहेत, सोनं नाणं भरपूर आहे. ते समजा ठीक आहे हो, पण तुम्ही आमची आठवण पण कधी काढत नाही आणि आज एकदम पोरीसाठी स्थळ घेऊन आलात. अयो ते सगळ्या गावावर माझं लक्ष असतं बारीक. म्हणजे तुझी आठवण जरी काढली नसेल तरी मला तुझी काळजी आहे, तुझ्या मुलीची काळजी आहे. तुझी मुलगी लग्नाची आहे हे माझ्या लक्षात होतं म्हणून हा सगळा खटाटोप केला. घेऊन जा स्थळ. बघतो. बघतो काय? अरे तू येणार असं निरोप पाठवलाय मी पाटलाला. अहो घरात विचारायला हवं ना. नाही म्हणजे या वर्षी लगीन करायचं आहे नाही करायचं आहे विचारायला नग का? आपलं उठायचं आणि सुटायचं नसतं. हे स्थळ चांगलं आहे म्हणून म्हणतो हातचं जाऊ देऊ नकोस, कळलं? यो तुला जास्त हुंडा पण द्यावा लागणार नाही रे बाबा, म्हणून म्हणतो वेळ घालवू नको. हा ते पण बरोबर आहे हो ना. यो मी एवढं कौतुक केलं त्या पाटलासमोर तुझं तुझ्या मुलीचं, म्हणून म्हटलं घरी जा सगळ्यांचा विचार घे आणि लगोलग त्याला भेटून ये. यो होय 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 येतो. एकतर पोरग लग्न करत नाही पण घरात सून येत नाही आणि ही बाई मला काही जेवायला लवकर देत नाही. अहो झालं का जेवण? झालं झालं नुसतं झालं 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 झालं. राम राम पाटील. राम 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 राम. जेवायची तयारी चालली काय? पुढे जावा, अजून झालं नाही. हव मला ओळखलं नाही काय? अहो मी तात्या अक्कोळून आलो. अक्कोळून एवढं लांबून मागायला आला का इथं? अरे मागायला नाही. आवाज काय करता पाटील? अव तुम्ही पंच संघ आले होते ना भैरीकडं. अरे कोण भैरी? काय काल भैरी? काळ भैरी संपते समजे वैरी. हा काळ भैरी. तेव्हा असं आपलं काय सवन बोलणं झालं नव्हतं म्हणून माझ्या लक्षात नव्हतं. तरी म्हणलं तुम्ही कामाचे माणसं कस काही सरतान. पुढचं रान नको मारून, महत्वाचं काय ते बोल पटकन. हा पंचान धाडलं लगोलग काम आहे. कसलं काम? अव तुम्ही त्या बहिरीकडे जाऊन आले होते ना व. लगेच एक माणूस पंचाकडे आला पोरगी घेऊन. काय म्हणला आमच्या पोरीसाठी एखादं चांगलं स्थळ पहा. काय सांगतोस काय? हा म्हणून तर इकडे आलं. बघा बघा समजा काल भैरीचा चमत्कार हाय. मी म्हणलं नव्हतं आपण त्यांच्याकडे जाऊ, आपलं काम नक्की होईल म्हणून. नाही नाही तात्या, तुला सांगू का, घरच्या लक्ष्मीचं ऐकलंच पाहिजे. तेच ना.
बोला फुलाची गाठ पडली. पण सांगायचा मुद्दा म्हणजे काय, ते बी पाटीलच आहे, सक्का पाटील. आज सकाळ सुका चुलत असू पाटील असणं महत्वाचं, बरोबर ना? हा म्हणजे तुमच्या इतकं गडगंज नाही, पर बरं आहे घरचं. असं असं अहो नसतं ना का, आपल्यासनी काही कमी आहे वय. हे बघा, फक्त मुलगी देखणी हवी बस. देखणी अव तोंडात बोट घालतात लोक. हा अव म्हणजे तेवढी देखणी. भैया झालं तर मग मग केव्हा जायचं भेटायला? आपण नाही जायचं कुठे, आपण काय जायचं? अहो ते येतील त्यांची पोरगी घेऊन, समजा बैजवार होईल. नाही नाही म्हणजे केव्हा येणार आहेत ते? येतील की येतील. आले की बोला चाली करून घ्या, लगीनच ठरवून टाका. बघितलं का बाटलीबाई, मित्र असावा तर असा सिद्धरमयासारखा, नाहीतर तुमच्या माहेरचे आमोशाला निरोप पाठवला की पुनवाला येतात. हो गप्पा. आणि सिद्धरामय्याचं काही कौतिक नको बरं का. समजा कालभैरीचा चिमितकार हाय, आणि मी तुम्हाला सांगून ठेवते, लगीन झालं की कालभैरीसनी जे जे हवंय सोनं नाणं ते समज समज द्यायचं बरं का. हा, तुमच्या अंगावर तर द्या, मला सांगू नका. आता बरं बरं, मी जाऊ का आता? हा, जा 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 जा. जा जा काय जा जा. अहो जेवायची वेळेला आल्यात, बाई जेवून जाऊ दे की. हा, नका नका, तू आधी सिद्धरामाला निरोप दे की लग्न झालं की येतो म्हणून भेटायला. देतो की मग. जा लवकर जा. जाऊ मग. हा, जा. आले देवाजीच्या मनात इथं कुणाचं चाललं. चला आता भूक लागली, वाडा जेवायला. बाळू, समजा बैजवार चालला आहे ना व? वय गंगूताई खोडा घालते कामात. तिच्या कलानं घे. समद्यांच्याच कलानं घेतलं तर माझी कामं बाजूला राहतात. तू काय ऐकायचंच नाही बाबा. हे बघ भीमादा, मी एकदा बाहेर पडलो का परत नाही यायचो लागलीच. सांगतो आयला मी, आमचं काय नाही रे, तीच दुसरा काढत बसती माहितीये का. होय पर ह्यासनी काय नाही त्याचं. माणसं सोडून जायचं आहे. अगं आपण परत येणार की आदन मधन? भीमादा, मी कर्नाटकात जाणार आहे. कर्नाटकात कुठं? सौंदतीला. आता तिकडे काय आहे? देवीकडं काम आहे माझं. ऐकलं का, हे असं आहे यांचं. म्हणजे मेंढर घेऊन जाणार हाय का असंच? नाही, मेंढर नाही घेऊन जायचो. याचं काय कळनाच बाबा मला. आता आम्हासनी तरी कुठं काय कळतंय काय बोलतात ते. रेणुकीला समजून सांगायचं हाय. असं बोलताय जशी लय जुनी ओळख आहे तुमची. वय हिची आणि माझी लय जुनी ओळख आहे. लहानपणी तुम्हासनी खुळ म्हणायचे, असं वाटलं होतं आता तसं वागणार नाही म्हणून, पण अजून मी तसंच वागत्यात. वय बाळ्या, लोक अजून बी म्हणतात का बाळू काय बी बोलतो म्हणून. लोकांची काळजी नका करूस. राहू द्या, तुमचं बी ऐकणार नाही. आणि आजीला नका सांगू हे समज, हो का त्यासनी बी त्रास. वय वय बरं, निघतो मी. हा आता आलाच आहे तर जेवून जावा. वय नाही नाही, नंतरच्याला येतो. ठीक आहे, आईची काळजी घे. वय आणि सत्य, गंगूताईला सांग येऊन गेलो म्हणून मी. हा बाय. निघतो मी. बरं येतो. वय दमान जा. वय वय. आता रेणुकेचं हे मध्येच काय काढलं आहे?